नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मागील काही व्हिडिओंच्या माध्यमातून आपण भारतीय ज्ञान परंपरा, विशेषत्वाने प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीमचा थोडक्यात वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून परिचय करून घेतो आहोत। मागच्या व्हिडिओपासून आपण भारतीय अभिजात भाषांची ओळख या ठिकाणी करून घेत आहोत। त्यापैकी यापूर्वीच्या व्हिडिओतनं आपण अत्यंत संक्षेपानं संस्कृत भाषेची ओळख करून घेतलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन काळातील अत्यंत महत्त्वाची एक भाषा, जिला पाली भाषा असं आपण म्हणतो, त्या पाली भाषेचा परिचय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आज करून घेऊया। आपल्याला माहिती आहे की पाली ही बौद्ध धर्माची प्रमुख भाषा मानली गेलेली आहे। भगवान बुद्धांचे उपदेश जे त्रिपिटक या ग्रंथामध्ये लिपिबद्ध झालेले आहेत, हे लिपिबद्ध ज्या भाषेतनं विचार झाले ती भाषा म्हणजेच पाली भाषा आहे। पाली भाषेचा वापर विशेषतः थेरवाद बौद्ध धर्मामध्ये केला जातो। दक्षिण आशियातील बौद्ध परंपरा पाली भाषेवर आधारित आहे, ज्यातून बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आणि शिक्षण मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेलं आहे। पाली ही भारतीय उपखंडातील इंडो युरोपियन भाषा समूहातील भाषा मानली गेलेली आहे। धम्म साहित्यामधील पाली भाषेविषयी सखोल अशा प्रकारचं ज्ञान किंवा माहिती आपल्याला तिथे उपलब्ध होते। भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील पाली भाषा ही अत्यंत महत्त्वाची भाषा आहे, ज्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं सोयीचं होतं। अशी ही भारतीय संस्कृतीचा उलगडा करणाऱ्या भाषांच्या पैकी एक महत्त्वाची भाषा म्हणजे पाली भाषा आहे। या भाषेला उज्जयिनीची प्रमुख बोली भाषा म्हणून देखील ओळखलं जातं। ही भाषा मगधमध्ये बोलली जात होती। भारतातील व भारताबाहेरील अनेक भाषांची जननी जर कोण राहिली असेल तर ही पाली भाषा राहिलेली आहे। भारतातल्या अनेक भाषांची जननी कोणती भाषा राहिलेली आहे तर ही पाली भाषा राहिलेली आहे। या भाषेचे अनेक शब्द मराठीमध्ये आलेले आहेत, गुजरातीमध्ये आलेले आहेत, हिंदीमध्ये आलेले आहेत, बंगालीमध्ये आलेले आहेत। म्हणजे अनेक भाषांनी पाली भाषेतले शब्द आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले आहेत किंवा अनेक भाषांनी या भाषेतले महत्त्वाचे शब्द स्वीकृत केलेले आहेत। या भाषेला प्रारंभी मागधी या नावानं संबोधलं गेलेलं आहे। या भाषेला प्रारंभी कोणत्या नावानं संबोधलं जात होतं तर मागधी या नावानं देखील संबोधलं जात होतं। मागील 3,000 वर्षापासून सतत मौलिक स्वरूपाची साहित्य निर्मिती व ग्रंथ रचना या भाषेतनं झालेली आहे आणि म्हणून साहित्याच्या दृष्टीने देखील ही भाषा अत्यंत महत्त्वाची भाषा आहे। पारंपरिक मतानुसार पाली हा द्रविडन ऋण शब्द आहे, ज्याचा अर्थ ओळ, पंक्ती अथवा मालिका असा होतो। पाली या शब्दाचा द्रविडियन ऋण शब्द असल्यामुळे याचा अर्थ जर आपल्याला पाहायचा ठरवला तर याचा अर्थ ओळ असा होतो, पंक्ती असा होतो किंवा मालिका असा पाली या शब्दाचा अर्थ होतो। आणि विस्तारित अर्थ म्हटलं तर वाक्य किंवा मालिका असाही त्याचा अर्थ घेता येतो। विस्तारित अर्थ वाक्य किंवा मजकूर असा आहे। भास म्हणजे भाषण, बोली किंवा भाषा, यावरून ग्रंथाची भाषा असा पाली या शब्दाचा अर्थ होतो। कालांतराने याचा अर्थ पुस्तकांची मालिका असा झालेला आहे। म्हणजे पाली हा शब्दाचा अर्थ काय काय आहे त्याबद्दल आपण विस्ताराने पाहतो आहोत, ज्याचा मुख्य भाग बौद्ध धर्मग्रंथाचा आहे। बौद्ध धर्मग्रंथ जर कशातनं लिहिले गेले असतील तर ते याच भाषेतनं, पाली भाषेतनं लिहिले गेलेले आहेत।
आचार्य बुद्धघोषानं अट्ठकथा मध्ये पाली हा शब्द बुद्ध वचन किंवा मूळ त्रिपिटकाची भाषा या अर्थानं वापरलेला आहे. कुण? आचार्य बुद्धघोषानं. अट्टकथा यामध्ये पाली या शब्दाचा अर्थ सांगत असताना बुद्ध वचन किंवा मूळ त्रिपिटकाची भाषा या अर्थानं पाली हा शब्द वापरलेला आहे. एका सिद्धांतानुसार पालीचा अर्थ पाठ असा देखील सांगितला गेलेला आहे. पाली या शब्दाचा अर्थ काय सांगितला गेलेला आहे? तर पाठ असा देखील सांगितला गेलेला आहे. पूर्वीचे वेदपाठी ब्राह्मण यांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर पाठ या प्रयोग बुद्ध वचनासाठी करायला सुरुवात केली. तो शब्द पाठ, पाळ, पडी, पाली अशा पद्धतीनं तो पालीपर्यंत येऊन पोहोचलाय असं देखील पाली या शब्दाच्या बद्दल सांगितलं जातं. तसेच त्रिपिटकामध्ये परियान शब्द अनेक वेळा येतो. त्या ठिकाणी हा शब्द बुद्ध वचन या अर्थानं वापरला आहे. पर्याय, पलियाय, पलियाव, पाली असा या शब्दाचा विकास होत गेला. म्हणजे त्रिपिटकामध्ये पर्याय या प्रकारचा शब्द नेहमीच आपल्याला वाचायला मिळतो किंवा अनेक वेळेस आलेला आहे. आणि पर्याय या शब्दाचा अर्थ, पर्याय या शब्दाचा अर्थ बुद्ध वचन असा घेतला गेलेला आहे, या अर्थानं वापरला गेलेला आहे. म्हणून पर्याय, पलियाय, पलियाव, पाली अशा प्रकारे हा पाली शब्द जन्माला आला असं या पाली शब्दाच्या बद्दल सांगितलं जातं. पाली भाषेचा जो कोश ग्रंथ आहे त्यामध्ये याचा अर्थ सांगितला गेलेला आहे की जी पालन किंवा रक्षा करते तिला पाली असं म्हटलं गेलेलं आहे. जी पालन करते, रक्षा करते ती भाषा म्हणजे पाली भाषा असा या ठिकाणी पालीच्या शब्दकोशामध्ये पाली या शब्दाचा अर्थ सांगितला गेलेला आहे. ज्या भाषेमध्ये बुद्ध वचन सुरक्षित राहिलं आणि पिढी दर पिढी जनमानसापर्यंत पोहोचलं गेलं ती भाषा जर कोणती असेल तर पाली भाषा आहे. तथागत गौतम बुद्धांची जी अनेक वचनं होती ही वचनं सुरक्षित ठेवण्याचं आणि पिढी दर पिढी या ठिकाणी जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कुठल्या भाषेनं केलं असेल तर ते पाली भाषेनं केलेलं आहे. आणि म्हणून पाली भाषेचं अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाली भाषेचा सर्वात प्रथम उपयोग आचार्य बुद्धघोष यांच्या अट्टकथांमध्ये मिळतो. पाली भाषेचा सर्वात प्रथम उपयोग कुठं केला गेलेला आहे असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की पाली भाषेचा सर्वात प्रथम उपयोग आचार्य बुद्धघोष यांच्या अट्टकथांच्या मध्ये केला गेलेला आहे. पाली या ठिकाणी ही भाषा जर आपल्याला अभ्यासायची असेल तर त्याचे 3 अंग या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. पाली भाषेच्या अभ्यासण्यासाठीचे कोणते 3 अंग सांगितले गेलेले आहेत तेही आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. पाली भाषेतील कोणताही शब्द जोपर्यंत या 3 अंगांद्वारे जाणून आपण घेत नाहीयेत तोपर्यंत पाली भाषेचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाहीये. पाली भाषेचं जर आपल्याला पूर्ण ज्ञान करून घ्यायचं असेल तर हे पाली भाषेचे 3 अंग आपण अभ्यासणं महत्वाचं आहे. आता हे कोणते अंग आहेत? पहिलं आहे परियती. पाली भाषेला जाणून घेण्याचं पूर्णपणे पहिलं अंग कोणतं आहे तर ते आहे परियती. परियती म्हणजे काय? ऐकून वाचून शब्दाचा अर्थ समजून घेणे. ऐकून समजून घ्या, वाचून समजून घ्या, परंतु पहिल्यांदा शब्दाचा अर्थ समजून घेणे हे एक पाली भाषा जाणून घेण्याचं अंग आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरं आहे परिपती. पहिलं परियती म्हणजे या ठिकाणी ऐकून घेणं, वाचून शब्दाचा अर्थ समजून घेणं. आता दुसरा आहे जो परिपती, जे आपण ऐकलंय, समजून घेतलंय त्याच्यावर काय करायचं आहे? चर्चा करायची आहे आणि त्याच्यावरती विचार विमर्श करणे. आपण जे वाचलंय, आपण जे ऐकलंय त्यावर चर्चा करणे, विचार विमर्श करणे त्याला परिपती असं म्हटलेलं आहे.
परियती म्हणजे ऐकून वाचून शब्दाचा अर्थ समजून घेणे. परिपती म्हणजे त्यावर जे वाचलेलं आहे, जे ऐकलेलं आहे त्यावर चर्चा आणि विचारविमर्श करणे. आणि तिसरं जे सांगितलेलं आहे परिवेदन, तिसरा अंग कोणता आहे ही भाषा समजून घेण्यासाठी, तर परिवेदन. परिवेदन याचा अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभव घेणे, कारण अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हे तिसरं अंग देखील तितकंच महत्वाचं आहे, त्याला म्हटलंय प्रत्यक्ष अनुभव घेणे. तर या पद्धतीनं परियती, परिपती आणि परिवेदन या 3 अंगानं गेल्याच्या नंतर आपल्याला पाली भाषेचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करता येतं. त्याशिवाय ही भाषा आपल्याला पूर्णपणे समजून घेता येत नाहीये, ही गोष्ट देखील इथे आपण आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर पाली भाषेचं साहित्य त्या कालावधीपासनं अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांची शिकवण व दिलेले उपदेश वेळोवेळी प्रथम, द्वितीय आणि तृतीय संगतीमध्ये एकत्रित केले गेलेले आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय संगतीमध्ये तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर त्यांचे जे उपदेश आहेत, जे विचार आहेत, ते काय केले गेलेले आहेत, संकलित केले गेलेले आहेत. पाली साहित्याची व्याप्ती जर बघितली आपण तर खूप मोठी विस्तृत अशा प्रकारची व्याप्ती या कशाची आहे, पाली साहित्याची आहे. संपूर्ण त्रिपिटक, अनुपिटक, त्रिपिटकावर लिहिलेल्या अट्टकथा, अट्टकथांवर लिहिलेले भाष्य, वंश साहित्य, पाली काव्य, व्याकरण, कोश, छंदशास्त्र आणि आजपर्यंत लिहिले गेलेलं साहित्य हे सगळं पाली साहित्याच्या अंतर्गत येतं. आता त्यामध्ये त्रिपिटक साहित्य याच्याबद्दल आपण पाली साहित्याच्या संबंधाने विचार केला पाहिजे. त्रिपिटक साहित्य म्हणजे काय, तर त्रिपिटक साहित्याचा अर्थ सांगितला गेलाय की बुद्धांच्या सर्व शिकवणीचे 3 भाग किंवा 3 पिटकामध्ये विभाजन केलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांनी जी शिकवणूक दिली, उपदेश केले, त्या शिकवणुकीला 3 भागामध्ये विभक्त किंवा विभाजित केलं गेलेलं आहे. त्याला त्रिपिटक असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला 3 पेट्या असं देखील म्हटलं जातं, ज्यातून गौतम बुद्धांची वचनं सुरक्षित करण्यात आलेली आहेत. या त्रिपिटकामधनं काय केलेले आहेत, तर तथागतांनी जे काही उपदेश केली, जे काही त्यांचे अमूल्य असे वचन आहेत, ते सुरक्षित करण्याचं काम या त्रिपिटकातनं झालेलं दिसून येतं. 84,000 धम्मस्कंद सूत्र, किती, 84,000 धम्मस्कंद सूत्र त्रिपिटकात संग्रहित करण्यात आलेले आहेत. म्हणजे केवढं मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे त्रिपिटक जो आहे तो बौद्ध धर्माचा आद्य ग्रंथ मानला जातो. आणि हा सगळा ग्रंथ जर कुठल्या भाषेमध्ये आला असेल तर तो पाली भाषेमध्ये आलेला आहे. आणि म्हणून पाली भाषेचं अनन्यसाधारण महत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं गरजेचं आहे. सुतांत पिटक हाही, याबद्दलही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धांनी विविध ठिकाणी दिलेले प्रवचन याचं शिस्तबद्ध नियमांचा समावेश जर कशात असेल तर तो सुतांत पिटक मध्ये आहे. सुतांत पिटक नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये तथागतांनी विविध ठिकाणी दिलेली जी प्रवचन आहेत, ती प्रवचन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी ज्या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतात, तो ग्रंथ म्हणजे सुतांत पिटक. हे देखील पाली मधला अत्यंत महत्वाचा ग्रंथ किंवा साहित्य म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. अधिधम्म पिटक, बुद्धांचे उच्च शिक्षण किंवा त्यांच्या मनोवैज्ञानिक तत्वज्ञानावरील विशेष शिकवण जर कशात समाविष्ट करण्यात आली असेल तर ती अभिधम्म पिटक या ग्रंथामध्ये संग्रहित करण्यात आलेली आहे. हे देखील आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पाली भाषेचं आपण जर महत्व बघायचं ठरवलं तर पाली भाषा ही एक अत्यंत महत्वाची प्राचीन भाषा राहिलेली आहे. ही भाषा लोकव्यवहाराकरिता त्या कालावधीमध्ये उपयोगात आणली जात होती. म्हणजे ही भाषा जनभाषा होती. तथागतांनी आपल्याला माहिती आहे की अशी भाषा स्वीकारली जी जनमानसामध्ये प्रचलित आहे, जनभाषा आहे.
अशा प्रकारची ही त्या काळातली जनभाषा राहिलेली पाली भाषा आहे. ही भाषा गौतम बुद्धांच्या काळात प्रचलित होती. नंतर सुद्धा ही भाषा प्रचलित राहिलेली आहे. मौर्य वंशाच्या काळापर्यंत या भाषेचा सर्वत्र बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर मात्र मौर्य वंशाच्या नंतर या भाषेचा विस्तार कमी होत गेलेला आहे. मगध प्रदेशात या भाषेचं चलनवलन मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं दिसतं. सम्राट अशोकानंतर देखील मौर्य शासकांनी या भाषेला राज्य भाषेचा दर्जा दिलेला आहे. मौर्य वंशानं या भाषेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. सम्राट अशोकांनी तर या भाषेला महत्त्व दिलंच, परंतु त्यांच्यानंतर सुद्धा जे मौर्य वंशातले शासक होते त्यांनी पाली भाषेला राज्य भाषेचा दर्जा देऊन गौरविण्याचं काम त्यांच्या शासनाच्या कालावधीमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. ही भाषा जर पाहिली तर पुरोगामी आहे, प्रगत आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, विज्ञानवादी आहे आणि समतावादी भाषा म्हणून या भाषेकडे आपल्याला पाहता येतं. शिकण्याचा व समजण्याच्या दृष्टीनं पाली भाषा तशी सोपी आहे आणि आज आपण बघतोय की अनेक महाविद्यालयांच्या मध्ये, अनेक विद्यापीठांच्या मध्ये पाली भाषा स्वतंत्रपणे शिकवली जाते. अनेक विद्यार्थी ही भाषा शिकतात. तर असं सांगितलं जातं की शिकण्याच्या आणि समजण्याच्या दृष्टीने देखील ही भाषा तशी कठीण नाही आहे, सोपी अशा पद्धतीची भाषा आहे. या भाषेमध्ये व्याकरण सूत्रांची संख्या 700 ते 800 पेक्षा जास्त नाही असंही सांगितलं जातं. या भाषेमध्ये जे व्याकरणाचे सूत्र आहेत ते किती आहेत? 700 ते 800 आहेत. त्यापेक्षा जास्त या भाषेमध्ये व्याकरणाचे सूत्र आपल्याला दिसत नाही आहेत. या भाषेचं खरं म्हणजे खूप मोठी देण मानव जातीला जर कोणती असेल तर प्रज्ञा, शील, करुणा ही 3 मूल्य मला असं वाटतं की या भाषेनं मानवतेला दिलेली आहेत. प्रज्ञा, शील, करुणा आणि यामुळे देखील या भाषेतल्या या 3 शब्दांचा आणि त्याच्या पाठीमागचं जे तत्वज्ञान आहे ते देखील खरोखरच मानवतेसाठी या भाषेनं दिलेला गौरवच म्हणावा लागेल. भारताचा 2500 वर्षापूर्वीचा जर आपल्याला आर्थिक इतिहास पाहायचा असेल, राजकीय इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल, भौगोलिक इतिहास जाणून घ्यायचा असेल, नैतिक आणि सांस्कृतिक इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल तर या भाषेचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आहे. या भाषेचा अभ्यास केल्यास आपल्याला निश्चितपणे या सर्वांगानं या देशातला आपल्याला इतिहास जाणून घेता येतो. पाली भाषेमध्ये बुद्धांनी या ठिकाणी नवंग स्तु शासन म्हणजेच 9 अंगाने शिकवण देण्याचं काम तथागतांनी केलेलं आहे. आपल्याला जर ही भाषा शिकायची असेल तर 9 अंगांनी ही भाषा शिकता येते असं तथागत म्हणतात. आता ते 9 अंग कोणते तेही पाहणं गरजेचं आहे. यामध्ये पहिलं अंग आहे सूत्र, दुसरं अंग आहे गेय, तिसरं अंग आहे वैयाकरण, चौथं अंग आहे गथा, 5वं अंग आहे उदातम, 6वं अंग आहे इति उमक, 7वं अंग आहे वेदल. अशा पद्धतीचे मला असं वाटतं की इथे 7 अंगांचाच उल्लेख आलेला आहे. तर हे अंग महत्वाचे मानले गेलेले आहेत. बुद्ध वचनांना पाली भाषेमध्ये लिहून ठेवण्यासाठी भिक्खू संघाच्या एकूण 6 संगीती म्हणजे सभा भरल्या. बुद्ध वचनांना पाली भाषेमध्ये लिहून ठेवण्यासाठी बुक्क संघानं काय केलं तर भिक्खू संघानं एकूण 6 संगिनी, संगिनीचा अर्थ आहे सभा, सभेला काय म्हटलं जातं? संगिनी. तर भिक्खू संघानं तथागतांचे जे काही वचन आहेत ते पाली भाषेमध्ये लिहून ठेवण्यासाठी 6 संगिनी म्हणजे सभा घेतलेल्या आहेत. तर त्या कशा घेतल्या? पहिल्या 3 ज्या सभा घेतल्या, संगिनी घेतलेल्या ते इसवी सन पूर्व काळामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या भारतामध्ये घेतल्या. 3 नंतरच्या ज्या आहेत त्या इसवी सनाच्या नंतर घेण्यात आल्या आणि त्या भारताच्या बाहेर घेतलेल्या आहेत. एकूण 6 ज्या संगिनी किंवा सभा घेतलेल्या आहेत भिक्खू संघाने, तर त्या 3 पहिल्या ज्या आहेत त्या इसवी सन पूर्व घेतल्या गेल्या आणि त्या भारतात घेतल्या गेल्या या 3 सभा. आणि नंतरच्या 3 सभा ज्या घेण्यात आलेल्या आहेत ते इसवी सनाच्या नंतर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या भारताच्या बाहेर घेण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यातनच त्रिपिटक हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि म्हणून या
पाली भाषेचं खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण असं महत्व आहे। या भाषेबद्दल जितकं विस्तारानं बोलावं तेवढं कमी आहे, परंतु व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन केवळ पाली भाषेचा इतकाच अल्पसा परिचय आपल्या समोर ठेवून या व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्णविराम देतो। नमस्कार।